वाघमारे, वाहत्या पाण्याला जर बांध घालून अडवलं ना तर पाणी साठून राहतं आणि सगळ्याच गोष्टी साचून राहतात. चिखल, घाण सगळंच. आणि त्यामुळं ना निर्मळ असणारं पाणी सुद्धा खराब होतं. आपल्या मनाचं बी तसंच असतं वाघमारे. त्यामुळं असं मनात साठवून ठेवू नका. मन मोकळं करा. मी आहे ना सगळं ऐकून घ्यायला. तू ऐकून घेशील सगळं, म्हणून मग काय काय सांगू तुला. माझ्या हातून एक माणूस मारला गेलाय. एका जीवाचं रक्त लागले माझ्या हाताला. आणि हे सगळं ऐकून घेऊन करणार कायस तू. माझ्या हातून झालेलं पाप बदलता तर येणार नाही ना तुला. सत्या, या हाताने कधी काही लोकांचे जीव वाचवलेत आणि याच हाताने आज एकाचा जीव घेतला मी. पश्चाताप होतोय मला. सध्या रे, आजपर्यंत फक्त घर आणि कर्तव्य यात घालत होत आली माझी. पण आज माणूस म्हणून घ्यायची सुद्धा लाज वाटते मला. वाघमारे, वाघमारे तुम्ही का स्वतःला दोष देताय? हे बघा, तुम्ही काही चुकीचं केलेलं नाहीये आणि जे झालं ना ते अचानक झालंय. मुद्दाम नाही केलं तुम्ही. मला माहितीये सत्या, पण मला ना लय अपराधी वाटते बघ. गुन्हेगार ठरले मी. गुन्हेगार. मी कसं कुणाला मारू शकतो सांग? हो, शांत व्हा वाघमारे. वाघमारे, प्लीज शांत व्हा. सत्या, सत्या त्याचा चेहरा अजून दिसतोय मला माझ्या डोळ्यासमोर. त्याचे शेवटचे शब्द घुमतात माझ्या कानात. त्याला मारलेल्या गोळीचा आवाज अस्वस्थ करतोय मला. मी काय करू सांग? मला काहीच कळत नाही आता. वाघमारे, वाघमारे प्लीज रडू नका ना तुम्ही. वाघमारे बघा, तुम्ही स्वतःला दोष देऊ नका. उलट अभिमान बाळगा तुम्ही. तुम्ही एका गुन्हेगाराला मारलंय आणि एका लहान पोरीचा जीव वाचवलाय तुम्ही आणि माझा पण जीव वाचवलाय तुम्ही. वाघमारे, तुम्ही स्वतःला दोष का देताय? पण त्यासाठी दुसऱ्या जीवाची किंमत मोजावी लागली मला. त्याचं काय? वाघमारे खूपच खचल्यात. त्यांच्या मनात जी अपराधी भावना तयार झाली आहे ती संपवायला हवी. वाघमारे, हे बघा, तुम्ही आता शांत व्हा. रडू नका. तुम्ही शांत झाल्यावर आपण या विषयावर बोलूया. आता आपण घरी जाऊया. चला चला, शांत व्हा. घरी जाऊयात. या. वाघमारे, नका रडू तुम्ही. आपण घरी गेल्यावर निवांत बोलूया. हा, शांत व्हा. वाघमारे, घरी पोचलोय आपण आता. आज चला थोडा आराम करा. या.